हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। मी आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे। इथं तुम्ही पाहू शकता, मी लग्नाला गेले होते। आता लग्नाचं सीझन आहे। त्या लग्नामध्ये साधंसं जेवण होतं, पण एवढं सुंदर होतं आणि टेस्टी होतं। खेडेगावात असं जेवण मिळणं शक्य नाही, पण इथं छान असं भरपेट आम्ही जेवलो होतो। आणि बघा, इथं गरम गरमच सगळं वाळ सर्व करतात आहे। पापड, चपाती, मसाला भात, बुंदीचा लाडू, कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि वरण, हे सगळे लोक जेवताना इथं दिसत आहेत तुम्हाला। इथं नवरा नवरी पण आहे। नवरा नवरीचा मी फक्त फोटो घेतला होता आणि नवरी आमची रिलेटिव्हच होती। ही आहे तिची आई आणि ती आमची बहीणच आहे। आणि कांचन आणि मी, माझी छोटी बहीण, आम्ही असं तयार झालो होतो। आणि त्यानंतर तिची मोठी बहीण, ह्या सख्या बहिणी सख्या जावा आहेत। आणि मग त्यांच्या घरी गेलो होतो। त्यांच्या घरी जाण्याचा योग आला लग्नाला, आणि ती आमच्या मुलीप्रमाणेच आहे। आणि कांचन आणि मी इथे मोहरीचे फुलं महादेवाला वाहिल्यानंतर ती म्हणली की माझा व्हिडिओ काढ। मग मी तिचा व्हिडिओ काढला आणि माझा स्किप झाला, त्यामुळे मी तिचाच व्हिडिओ इथं टाकलेला आहे। आणि ते पाया पडताना तिचा फोटो पण घ्यायचा होता, म्हणून क्लिक करताना ती परत एकदा आणखीन पाया पडत आहे। इथं महादेवाचं मंदिर, आई तुळजाभवानीचं मंदिर, भवानी मंदिर आहे। आणि या मंदिरातच चाकूर या ठिकाणी हे लग्न होतं। मग तुळजाभवानीचे मंदिर आहेत। त्याच्यानंतर आम्ही लग्न झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो। आणि तिथं बघा, इथे एवढं फुल असं फुलांनी झाडं भरलं होतं। मी त्याचा व्हिडिओ केलेला होता। इथं बघा, मी तुळजाभवानी आई आणि परत ती देवीची स्थापना केलेलं मंदिर, परत गणपती, आणि त्यानंतर बघा मी इथं आरसा पण दाखवलेला आहे। फक्त देवीचीच मूर्ती, देवीचंच प्रतिबिंब हे यामध्ये दिसावं